FSSAI फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे काही बाजारात फूड आर्टिकल्स मिळतात, मग ती पेय असू द्या किंवा खाण्याचे पदार्थ असू द्या, आपल्या FSSAIने काही नियमावलीची चौकट बनवली आहे. अर्थात नियम आणि कायदे सगळ्यासाठी आहेत, पण जिथं नियम आहे तिथे पळवाट आहे, जिथे कायदा आहे तिथे सुद्धा कसं सुटायचं ह्याच्यातून याची मुभा, म्हणजेच त्यालासुद्धा पळवाटा आहेत. केस झाल्यावर सुद्धा, कोर्टामध्ये केस लॉन्च झाल्यावर सुद्धा त्या चौकशीच्या वेळेस तो आरोपी कसा सुटेल याच्यासाठी लूपहोल्स पण ठेवली जातात. याच्यावरती मी स्ट्रेस देतो आहे. हे वर्षानुवर्ष FSSAI ही जी आपली भारताची अग्रगण्य संस्था आहे, ज्यांनी प्रत्येक फूड आयटमसाठी काही खास नियमावली, काही खास कायदे बनवलेत, जेणेकरून तो माल बाजारात येताना सर्व नियमांच्या चौकटीत आम्ही तो तयार केला आहे अशा पद्धतीचं त्याच्यावरती लेबलिंगसुद्धा हवं आहे. थोडक्यात काय, भारत देशाच्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आता मग काळजी घेतली गेली का? एवढी वर्ष काळजी खरंच घेतली गेली का? मग काळजी खरंच घेतली गेली असती तर आज FDAच्या एवढ्या रेड पडल्या, एवढ्या म्हणण्यापेक्षा काही रेड पडल्यात, त्याच्यातून एवढी मोठी दहशत जी निर्माण झाली, ती जर सगळा कारभार पारदर्शक असता तर ही दहशत निर्माण झाली असती का? याचं उत्तर आहे नाही. याचाच अर्थ FSSAI याच्या नियमांचं उल्लंघन करत कंटिन्युअसली बिझनेस करणाऱ्या अनेक आस्थापना आजही जीवित आहेत. थोडक्यात आजही आपल्या मनुष्य जातीला त्रास होईल असे ॲटम्स बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि त्याचं आपण सेवन करतोय, वर्षानुवर्ष करतोय. खरंच मानलं पाहिजे आपल्या बॉडी स्ट्रक्चरला, इंडियन लोकांच्या सहनशीलतेला. आहे, विकार वाढलेले आहेत, दवाखान्यात गर्दी वाढलेली आहे, पण त्यातून सुद्धा जे थोडेफार आपल्यासारखे अजून तग धरून आहेत 40-50 वर्ष असलं अन्न खाऊन, तर नक्कीच आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे असंच म्हणावं लागेल. कारण गोष्टी सगळ्याच विकोपाला गेल्यात. आत्ता FSSAIने काही दारूच्या ब्रँड्सवर, त्याच्या विक्रीवर बंदी घातली आणि मग ड्रिंक्स घेणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. त्यामध्ये काही चांगल्या चांगल्या ब्रँडची नावं आहेत: अँटिक्विटी ब्लू, ओल्ड मंक, मॅकडॉवेल विस्की, अशा अनेक विस्की आणि रम. FSSAIच्या लक्षात आलं 50-60 वर्षानंतर की हे जे ब्रँड विकले जात आहेत, एखादा ब्रँड व्हिस्की म्हणून विकला जातोय, एखादा ब्रँड रम म्हणून विकला जातोय, या व्हिस्की आणि रम बनवण्याची एक प्रॉपर प्रोसिजर ॲडॉप्ट करावी लागते, जी काही फॉरेन कंट्रीजमध्ये त्याच पद्धतीने बनवली जाते. आणि त्याच्या विरुद्ध आत्ता FSSAI डिक्लेअर करतं आहे
की काही भारतातल्या या ज्या काही ब्रँड त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत त्याच्यातली मी 3-4 नावं सांगितली आहेत. मे बी रॉयल चॅलेंज पण त्याच्यात आहे का नाही थोडी संदिग्धता आहे. पण नॉर्मली मिडल क्लास माणसांचे हे ब्रँड असं गृहीत धरलं तरीसुद्धा आज असं डिक्लेअर झालं आहे की फक्त स्पिरिटमध्ये जे की कलरलेस असतं, व्हाईट कलर, पाण्यासारख्या कलरच्या स्पिरिटमध्ये आर्टिफिशियल कलर्स आणि त्या ब्रँडचा आर्टिफिशियल फ्लेवर मिक्स करून त्या व्हिस्कीचं लेबल लावून त्या रमचं लेबल लावून याची सर्रास भारतामध्ये विक्री होत होती. आत्ता बॅन आणला, आता ते ब्रँड टोटली बंद झाले. फॅक्टरीतून बाहेर येणं आणि त्याचं सेल होणं याच्यावरती टोटली बॅन आणलेला आहे. पहिल्यांदा तर मी फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया इथं आत्ता कार्यरत असलेल्या सगळ्या टीमचं मी माझ्या चॅनलतर्फे लाख लाख अभिनंदन करतो. फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबांनी जशी मोहीम हाती घेतली त्याच पायवाटेवर जर आता FSSAI यांची टीम चालत असेल तर त्यांनासुद्धा बऱ्याचशा गोष्टी उघडकीस येताना दिसतील. आणि जर एखादा अधिकारी आदर्शवत वागत असेल आणि त्याच्यातनं जर जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जात असेल तर मला असं वाटतं संबंधित प्रत्येक खात्याने त्या आदर्श अधिकाऱ्याच्या आदर्शावर चालायला हरकत नाही. पुलाखालून पाणी खूप वाहून गेलं आहे आता, म्हणजे इतपत आता जनतेमधनं क्षोभ सुरू आहे की मग आजपर्यंत आम्ही काय पीत होतो, आजपर्यंत आम्ही काय काय खात पीत होतो असं सुद्धा लोक बोलत आहेत. मग ह्याच्या आधीचे मंत्री आणि ह्याच्या आधीचे अधिकारी यांनी जमा केलेली माया किती आहे ती पण जप्त करा असाही सूर जनतेमधून नक्की येतोय. आणि तो सूर वाईट आहे किंवा चुकीचा आहे असं मी तरी कधीच म्हणणार नाही. डेफिनेटली कुठे ना कुठे पाणी मुरत होतं आणि त्याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर नक्कीच झाला आहे. कॅन्सरचे, किडनीचे पेशंट, लिव्हरचे पेशंट ह्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टक्केवारी वाढली. त्याला हे सगळं कारणीभूत नसेल असं कशावरून? त्याला ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत हे सिद्ध होत चाललेलं आहे. आज लिकरच्या बाबतीत FSSAI या संस्थेनी ज्या ब्रँड्सवरती बंदी आणली आहे त्या ब्रँडचं सेवन करण्यात जर एखाद्याची 40-50 वर्ष गेली असतील तर त्या व्यक्तीचं लिव्हर नक्की खराब होणार हे सुद्धा आता डिक्लेअर झाल्यात जमा आहे. म्हणजे लोकांच्या आरोग्याशी खेळ करत स्वतःच्या तिजोऱ्या भरत बसलेल्या लोकांना याचासुद्धा काहीही अपमानित वाटणं किंवा वाईट वाटणं अशा भावनांच्या जवळसुद्धा नाही आहेत हे लोक. हे त्या लोकांनी सिद्ध केलं. कोणी मरो अगर कोणी जगो, माझी तिजोरी भरती आहे ना, माझा बिझनेस चालतो आहे ना. माझे आज 5 बंगल्याच्या ऐवजी 10 बंगले होत आहेत. माझ्याकडे आज 5 कार आहेत, उद्या 10 कार असतील. माझा मोठा हॉलिडे रिसॉर्ट आज गोव्यात आहे, उद्या बेंगलोरला पण मी घेईन, म्हैसूरला पण घेईन. अशा प्रवृत्तीने फक्त श्रीमंतीचा हव्यास ठेवून जगणाऱ्या या व्यापाऱ्यांना, त्या मॅन्युफॅक्चरर्स लोकांना काय म्हणून आपण कोणता शब्द वापरू शकतो? मित्रांनो, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रत्येक पदार्थाला काही मानांकनं घालून दिलेली आहेत. चक्क तुम्ही स्पिरिटमध्ये फक्त फ्लेवर्स मिसळून आजपर्यंत बिझनेस केला या ब्रँडनी. अब्जावधी रुपयाचा बिझनेस त्यांचा झालेला आहे आणि आज त्या ब्रँडवर बॅन येतो. काय येतो की तुम्ही अशा पद्धतीने हे विकताय, लेबल व्हिस्कीचं लावताय, बट इट इज जस्ट अ स्पिरिट प्लस सम ॲडेड फ्लेवर्स अँड ॲडेड कलर. थोडक्यात आरोग्याशी सर्व आपल्या भारतीयांच्या खेळ झालेला आहे. आता आवडीने ड्रिंक्स घेणाऱ्या लोकांनी ही बातमी अगदी एकमेकांमध्ये
आवर्जून पाठवा. जे बॅन झालेले ब्रँड आहेत ते जर तुम्ही पूर्वी सेवन केलं असेल खूप, तर नक्की सर्वप्रथम जाऊन स्वतःची लिव्हो टेस्ट जी काय असेल ती घ्या, किडनीची टेस्ट घ्या, असं मी आवर्जून विनंती करतो आहे. कारण हौशी आणि रोज घेणारे प्लस मैफिलमध्ये घेणारे, मित्रत्वांमध्ये बसून मित्रांसोबत बसून घेणारे किंवा डेली ॲडिक्ट झालेले, या प्रत्येकावर त्या ब्रँडचा कुठे ना कुठे थोडाफार परिणाम झाला असण्याची दाट शक्यता आहे. अदरवाईज FSSAIनी बॅन केलंच नसतं. फक्त मनात शंका येते की आज बॅन करायला असं कोणतं कारण बाहेर आलं. मग पहिल्यापासून जर हे कारण माहीत असेल तर 50-60 वर्ष डोळ्यावर पट्ट्या बांधून लोकांच्या आरोग्याशी या संस्थेने पण खेळ केला का? या संस्थेचे काही अधिकारी आपले हात ओले करून घेत जगत होते का? खरंच हे याच्या तळामुळाशी जाण्यासाठी ना अजून एखादं वरती पण तुकाराम मुंडेसारखा व्यक्ती पाहिजे असंच म्हणावंसं वाटतं. प्रामाणिकपणे सचोटीने काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला कविप्रवीण शो यूट्यूब चॅनलचा लवून नमन, प्रणाम, मुजरा. त्यांना असंच प्रामाणिक काम धडाडीने करण्याची ताकद मिळत राहो आणि कोणतीही आडकाठी जनतेने त्यांच्याबद्दल आणली नाही पाहिजे. ऑन द कॉन्ट्ररी, तुम्ही आम्ही एक जनता, सुज्ञ जनता म्हणून, सुज्ञ नागरिक म्हणून चांगल्या कामाच्या पाठीशी राहिलं पाहिजे, सोबत राहिलं पाहिजे. त्यांच्या बदल्या होऊ नयेत याच्यासाठी जनतेकडून मूक आंदोलनं झाली पाहिजेत, असंही आवर्जून सुचवावंसं वाटतं. ड्रिंक्स लवर, प्लीज नोट दिस व्हिडिओ. अँटिक्विटी ब्ल्यू, मॅकडोवेल, रॉयल चॅलेंज, ओल्ड मंक रम and other some rums, whiskies, they are banned by FSSAI. Food Safety Standards Authority of India has banned some brands of liquor. Please note this and try to enjoy your life with safety.